मित्रांनो, आता नगरपालिकेची निवडणूक 1 महिन्यावर येऊन आलेली आहे आणि आता हे वार्ड क्रमांक 9 प्रभाग क्रमांक 9 कशाला सुटले? एससी पुरुष आणि ओपन महिला। आता तुम्हा सर्वांना विनंती आहे की जसं मला तुम्ही निवडून दिलात त्याच पद्धतीचं आपल्याला महायुतीच्या उमेदवारांना सुद्धा त्या ठिकाणी निवडून दिलं पाहिजे। जो माणूस काम करतो, जो माणूस तुमच्या सुखदुःखात येतो, जो माणूस तुम्हाला अडचणीमध्ये मदत करतो, त्या माणसासोबतच तुम्ही त्याच्या पाठीमागच उभा राहण्याचं काम आपण त्या ठिकाणी करावं असं नम्र आव्हान सुद्धा या ठिकाणी मी करतो। आणि म्हणून जवाहरलालजी, तुम्हाला भविष्य खूप चांगलं आहे। आता आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहोत, सगळेजण। आता कशा पद्धतीनं महायुती होईल, कशा पद्धतीनं आपल्याला पुढे जावं लागेल, हे थोड्याच दिवसामध्ये महायुतीच्या नेत्याच्या समवेत मी चर्चा त्या ठिकाणी करेन। पण नक्की एक शब्द देतो, नगरपालिका आपल्याला पारदर्शकपणे आपल्याला तिथला कारभार करण्याकरता एक चांगला सक्षम उमेदवार आपल्या त्या ठिकाणी द्यावा लागणार आहे आणि प्रत्येक वार्डातून सुद्धा अतिशय कर्तृत्ववान उमेदवार आपल्याला त्या ठिकाणी निवडून त्या ठिकाणी द्यायचंय। अनेक लोक येतील, आता अनेक भयरूपी लोक येऊन आपला भयरूप त्या ठिकाणी दाखवतील। मी तुमच्या जातीचा आहे, मी तुमच्या धर्माचा आहे। बाबा, जातीचा आहे, धर्माचा आहे तर घरी येऊन जेव म्हणायचं, मतदान नको मागू म्हणून सांगायचं। जो माणूस काम करतो त्याच्याच पाठीमागे आम्ही उभारणार, असे जोपर्यंत तुम्ही ठाम भूमिका घेणार नाही तोपर्यंत इथला स्वच्छ कारभार त्या ठिकाणी होणार नाही मित्रांनो।